आजचा व्हिडिओ आहे खास पोह्यांच्या चकल्यांबद्दल। भाजणीची चकली बनवायला खूप वेळ लागतो। ती झंझट न करता आपल्याला झटपट तयार होणारी चकली बनवायची आहे। तर काळजी करू नका, अगदी कमी साहित्यात तयार होणारी चकली आपण बनवणार आहोत। बघू शकतात किती छान कुरकुरीत तयार झालेली आहे। आवाज तुम्ही ऐकलाच असेल। तर ही चकली इतकी कुरकुरीत होते की कोणीही विश्वास ठेवणार नाही की ती पोह्यांपासून बनवलेली आहे। चवीला तर खूपच छान लागते आणि छान कुरकुरीत तयार झालेली आहे। तुम्ही आवाज ऐकलाच असेल। चला तर मग पाहूया की कुरकुरीत चकली कशी बनवायची। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगत चला। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया। तर मी आता इथे घेतलेले 1 वाटी पोहे। तर हे 1 वाटी पोहे ह्या कपाच्या प्रमाणातच आहे। तुम्ही कपाचं प्रमाण घ्या किंवा वाटीचं प्रमाण घ्या, सारखंच आहे। तर हे अर्धा कप डाळ घेतलेली आहे, जी मुरमुऱ्यांमध्ये वापरली जाते ती डाळ घेतलेली आहे। याला डाळ पण म्हणतात। तर ही ती डाळ घेतलेली आहे। तर हे आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर डाळ आणि पोहे सोबतच बारीक करून घ्यायचे। तर मी आता बारीक करून घेते। आता हे पीठ छान बारीक झालंय। तर याला आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे। त्यानंतर यात टाकायची आहे तांदळाची पिठी आहे ही। तर ही 1.5 वाटी टाकायची आहे। जर कपचं माप घेत असणार तर 1.5 कप टाकायचं आहे। 1 कप टाकून झालंय। अजून अर्धी वाटी टाकून घेते। तर आता हे सगळं चाळून घ्यायचं आहे। हे बघा असं निघत असतं म्हणून चाळूनच घ्यायचं आहे। त्यानंतर यात टाकून घ्यायचं आहे लाल चटणी, नंतर हळद, धना पावडर 2 चमचे, जिरं पावडर 1 टेबलस्पून एवढा आहे। त्यानंतर तीळ, चार चमचे टाकून घेतले। त्यानंतर ओवा 1 चमचा ओवा आहे, तर त्या हातावर चोळूनच टाकायचा। तर मी ह्या चमच्याच्या प्रमाणे 6 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तर याला आता गरम करून घ्यायचं आहे। तर ते टाकून घ्यायचं आहे मीठ। मी ते सेंधा नमक यूज करते। तर इथे मीठ टाकून घेते। मीठ चवीनुसार टाकून घ्या। तर आता तेलही गरम झालंय, हे अगोदर मिक्स करून घेते। आता तेल छान कळकळीत गरम झालेलं आहे। भाजीचा 1 चमचा बरोबर भरून तेल येऊन जातं। थोडं गार झालं का हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे थोडं गार झालं आहे, तर हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेते। दोघा हाताने व्यवस्थित करून घेते। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर आता पीठ भिजवून घेऊ। तर मी ते गरम पाणीच घेतलेलं आहे। 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। तर थोडं थोडं करून टाकून भिजवून घ्यायचं आहे।
तर व्यवस्थित सावकाशपणे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पूर्ण ही 1 वाटी पाणी आता सध्या लागलेलं आहे. तर हे गार झालं की याला या हाताने भिजवून घेईल. गरम आहे अजून. आता हे थोडं कोमट झालंय तर हातानेच मळून घेते. तर याला अजून थोडं पाणी लागेल. अजून 1 वाटी भरून घेतली होती, त्यातून अर्धी वाटी पाणी अजून टाकून घेतलंय. तर 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. वाट्याचं प्रमाण याकरता सांगते की सगळ्यांकडेच कप नसतात, त्यामुळे कपाचं प्रमाण सगळ्यांना नाही समजत, म्हणून वाटीच्या प्रमाणातच दाखवते. त्याला छान मळून घ्यायचं आहे. तर वाटीच्या प्रमाणातच 1 वाटी पोहे, अर्धी वाटी डाळ आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. तुमची चकली अजिबात चुकणार नाही, अगदी बरोबर येईल. त्याला जेवढं मळता येईल तेवढं मळायचं. चकली पण खूप छान येते याची. तर याला अजून थोडं पाणी टाकून घेते. तर मी ही अजून अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तांदूळ आणि पोहे असल्यामुळे याला खूप पाणी लागतं. तर आता काय करू, याला मळून घेऊ आणि परत याला 15 मिनटं झाकून ठेवू. तोपर्यंत ते पाणी शोषून घेईल आणि याला अजून त्यावेळेला मळताना पाणी लागू शकतं. आता याला मी झाकून ठेवते 15 मिनटं. आता 15 मिनटं झालेले आहेत. बघू शकतात पीठ किती कोरडं झालेलं आहे. तर याला अजून पाणी लागेल. तर इथे मी उरलेलं पाणी घेते. इथे थोडं मऊ आणि लसलशीतच ठेवायचं आहे, जास्तही नाही, कारण चकली पाडताना चकली इझी पडायला पाहिजे. पण मळून घ्यायचं आहे. तर मी कोमट पाणी घेतलेलं आहे. 3 वाट्या पाणी तरी याला लागूनच जातात. आता याचे मी 3 गोळे बनवून घेते, म्हणजे मळायलाही सोपं जाईल. आता मी थोडं पाण्याचा हात लावते, म्हणजे थोडं नरम होऊन जाईल. तर यातून थोडं पीठ मी कमी करून घेते. आता याला चुऱ्यामध्ये टाकून घेते. तर मी याला आता आतमध्ये तेल लावून घेतलेलं आहे अगोदर. तर यात टाकून घ्यायचं आहे. तर मी आता या 2 छोट्या प्लेटा घेतलेल्या आहे. बघू शकतात खूप छान चकली पडते, अजिबात न तुटता आणि अगदी काटेकोर पडते. आता याला पॅक करून द्यायचं. हे बघा, परत अजून एक टाकून घेते. हे बघा, आता याला तळून घेऊ. बाकीच्याही तयार करून घेते चकल्या आणि तुम्हाला तळून दाखवते. तर मी आता इथे तेलही गरम झालेलं आहे.
तर आता चकल्या टाकून घेते. अगदी मध्यम आचेवरच तळायचे आहेत. हे बघा किती छान तळल्या गेलेले आहेत. 2-2, 3-3 करूनच मी तळून घेणार आहे. तर छान मंद आचेवर तळून घ्यायचे. जर तुमची चकली तेलात टाकताच तुटत असेल तर अगोदर फुल गॅसवर तळून घ्या 1 सेकंड आणि लगेच कमी करून द्या गॅस. तर मी त्याला काढून घेते. छान तळून झाले. तर मी आता बाकीचे चकल्या तळून घेते. तुम्ही अजून टाकून घेतले आहेत कढईत. अगदी मध्यम आचेवरच तळायच्या. छान कुरकुरीत तळल्या जातात. हे बघा मस्त तयार झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत आहे. आतून सॉफ्ट, बाहेरून छान कुरकुरीत. तुम्हाला वाटणारही नाही तुम्ही पोह्याची चकली बनवलेली आहे असं. तर नक्की ट्राय करून बघा. चकलींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.